एकूणच आपल्या जिल्ह्यामध्ये 54 पैकी 38 महिला निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे 50% पेक्षाची जास्तीची मर्यादा आपल्या जिल्ह्याने ओलांडलेली आहे आणि महिलांचं राजकारणामधलं जास्तीत जास्त प्रमाण हे निश्चितच ज्या अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब खऱ्या अर्थाने विमेन लेड डेव्हलपमेंटची भाषा करतात, ती खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात येताना आपल्याला दिसते. आणि आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने महिला आपल्या सदस्य झालेल्या आहेत, एवढ्या मोठ्या आता सभापती, अध्यक्ष हे सगळ्या महिला झालेल्या आहेत. मला खात्री आहे, मला विश्वास आहे की जिल्ह्यामध्ये महिलांच्या नेतृत्वामुळे निश्चितच जिल्हावासियांना जे अपेक्षित काम आहे ते उभं राहील. नाही बघा, आमच्या नेत्यांनी महायुतीचा फॉर्म्युला राबवला पाहिजे, तो अंमलात आणला पाहिजे, ह्या सूचना मला पालकमंत्री म्हणून दिल्या होत्या आणि त्या सूचनेचं आम्ही तंतोतंत पालन केलेलं आहे. आणि त्यावेळेस त्यांची थोडीशी नाराजी होती, पण ठीक आहे, तेवढ्यापुरतं वाईट वाटतं. पण आम्ही शेवटी महायुतीमध्ये एकत्र आहोत, राज्यामध्ये सत्ता महायुतीची आहे, त्याच्या पद्धतीने या ठिकाणी सुद्धा सगळ्यांच्या एक विचाराने काम होणार आहे. जिल्हा परिषदेत आपल्याकडे आपला जिल्हा 2 नंबरला आहे निधीचा योग्य वापर करण्यामध्ये, त्यामुळे तसं काही वापस गेलेलं नाही. रात्री उशिरापर्यंत हजरच राहिले कार्यकारी अभियंता, त्यामुळे 4 वर्षाला निधी खर्चच होऊ शकला नाही, असं काही नाही, तसं काही नाही झालं. येणाऱ्या काळामध्ये जिल्ह्यासाठी भरपूर निधी येणार. नक्कीच मी अजय माधवराव चव्हाण, मी भारतीय जनता पक्षाकडून पक्ष नेतृत्वाच्या नेतृत्वाखाली मी पोखर्णी गटातून निवडणूक लढवली होती आणि माझ्या कुटुंबाला या संस्थेचा जुनाच अनुभव आहे. मागची 3 टर्म आमच्या काकांनी, माननीय आदरणीय धोंडराव चव्हाण साहेबांनी ते प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्या अनुभवाच्या जोरावरच आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर यांनी माझ्यावर विश्वास ठेवून ही संधी मला दिलेली आहे आणि या संधीचा नक्कीच आम्ही असंही रोज आम्ही 24 तास सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारे माणसं आहेत. आम्ही 24 तास रोडवर असणारे आम्ही माणसं आहेत आणि दिदी आदरणीय मेघना दिदींनी ही जी आम्हाला जी संधी दिलेली आहे ती आमच्या कामाकडे बघूनच दिलेली आहे आणि तेच काम आम्ही जिल्हा परिषदच्या माध्यमातून, महिला व बाल कल्याण या समितीच्या माध्यमातून आम्ही पूर्ण जिल्हाभर आम्ही दिदींच्या नेतृत्वात आम्ही करणार. आणि मी या दिलेल्या संधीबद्दल मी पक्ष नेतृत्वाचे, तसेच मी आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे, तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेबांचे, आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांचे मी या संधीबद्दल मी आभार मानतो. आणि तसेच विशेष आभार हे जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर यांचे मी मानतो. जे काही महिला व बाल कल्याण समिती अंतर्गत जे काही विविध योजना असतील, केंद्र शासनाच्या असतील, राज्य शासनाच्या असतील, त्या ग्रामीण भागापर्यंत, शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठीच ही जबाबदारी आम्हाला दिलेली आहे पक्ष नेतृत्वानं. तर आम्ही या दिलेल्या संधीचं सोनं हे नक्कीच केल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत आणि याचा 100% पक्षाला आणि जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाला याचा नक्कीच फायदा होईल, याचा आम्ही वेळोवेळी विचार करून त्याच्यासाठीच आम्ही अहोरात्र आम्ही त्याच्यासाठीच काम करणार आहोत. आज परभणी जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या विषय समितीच्या सभापतीपदी, समाज कल्याण या खात्याच्या सभापतीपदी माझ्या मातोश्री पार्वतीबाई प्रल्हादराव मुंडे यांची बिनविरोध निवड झाली. त्याबद्दल मी आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर, आमच्या गंगाखेड विधानसभेचे आमदार आदरणीय गुट्टेसाहेब, तसेच राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब व सर्व भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी व महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्वप्रथम संधी दिल्याबद्दल आभार व्यक्त करतो. माझ्या मातोश्री 2010 पासून सरपंच पद, मी स्वतः पंचायत समिती, असे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पद, असे विविध पदं घेऊन व एक सामान्य जनतेची सेवा करून आज आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. सर्वसामान्य मायबाप जनतेचे मी या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी मला माझ्या सर्कलमध्ये भरघोस मताने निवडून दिलं आणि त्या निवडून दिलेल्याच्या आशीर्वादाची दखल घेऊन आमदार गुट्टे साहेबांनी या समाज कल्याण या पदावर आदरणीय मेघनादिदींच्या सहयोगाने व सर्व महायुतीच्या सहयोगाने बसवलं. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो, वरिष्ठ नेत्यांचे. व पुढील काळ हा आम्ही समाज कल्याण या खात्याच्या
केंद्र व राज्याच्या विविध योजना या सामान्य जनतेपर्यंत कशा पोहोचतील याचा पुरेपूर आणि प्रामाणिक प्रयत्न करून आमचा कार्यकाळ हा कार्यसिद्धीस पोहोचू असं मी आपल्याला आपल्या माध्यमाद्वारे आश्वासित करतो जनतेला. धन्यवाद.